नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सांगतो आजच्या या विज्ञानाच्या युगात आपले विचार मांडण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा आपण आधार घेतो. परंतु पहिल्यांदा आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपले आजी आजोबा हे आपल्याला विविध गोष्टी सांगतात आणि गोष्टीच्या माध्यमातून त्यांच्या जीवनात घडलेल्या घटनांचे ते वर्णन करत आणि आपण ते ऐकून आनंद मानत असू. मग अशीच माध्यमे ही बदलत गेली. नंतर जे आहे आपण पाहतो की आज आपण व्हिडिओ कॉलच्या द्वारे आपण आपल्या नातेवाईकांशी छानपैकी संपर्क साधू शकतो. परंतु जीवन हे येथेच थांबत नाही हे आपण जाणतो. पण पहिल्यांदा जेव्हा आपले विचाराचे माध्यम जर व्यक्त करायचे असेल तर ते होतं पत्राचं माध्यम आणि पत्राद्वारे व्यक्तीतील विचार भावना जे आहेत ते लोकांसमोर प्रकट केल्या जात असत. मग हे पत्र जे आहे कधी प्रेमाने, कधी सल्ला देणारे, तर कधी मार्गदर्शन करणारे असे पत्र असते. मग असंच हे पत्र आपण आज पाहणार आहोत नातवंडास पत्र या पाठामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जे लेखक आहेत हे जे आहेत खूपच उत्कृष्ट असे जे आहेत खेळाडू आहेत आणि त्यांनी खेळाच्या माध्यमाने जे आहे जे यश संपादन केलेलं आहे ते त्यांनी आपल्या नातवंडांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ते अर्जुन पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. आता हा अर्जुन पुरस्कार काय असतो तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये 1961 मध्ये हा पुरस्कार जो आहे दिला गेलेला आहे. म्हणजे या दिवसापासून तो दिला गेलेला पुरस्कार. या पुरस्कारामध्ये जे आहे कास्य धातूपासून बनवलेली अर्जुनाची मूर्ती ही जी खेळाडूला दिली जाते आणि 3 लाख रुपये रक्कम रोख ही या स्वरूपामध्ये दिली जाते. यामुळे जे हे खेळाडू आहे त्याचा खेळण्याचा उत्साह वाढावा हाच या मागचा उद्देश असतो. विद्यार्थी मित्रांनो, मग आपण या पाठामध्ये हे पाहणार की लेखकाने या ठिकाणी कशा प्रकारे मेहनत घेतलेली आहे, कसं यश संपादन केलं, हेच यश त्यांनी आपल्या नातवंडांना वर्णन केलं. आता नातवंड म्हणजे कोण तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मुला मुलींचे जी मुलं असतात त्यांना आपण नातवंड असं म्हणतो. देखो प्यारे बच्चों, यहाँ पर जो है लेखक है उन्होंने जो है अपने नाती पोती को ये पत्र द्वारा बताने का प्रयास किया है कि मेहनत करोगे तो आपको जो चाहे वो मुकाम मिल सकता है, और यही उन्होंने पत्र के द्वारा बताने का प्रयास किया हुआ है. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूया नातवंडास पत्र. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठ पाहत आहोत 7वा पाठ नातवंडास पत्र. आता या ठिकाणी नातवंड म्हणजे काय तर मुला मुलींची मुले यांना आपण नातवंड म्हणतो. त्यामध्ये नातू असतो, नात असते आणि या ठिकाणी नातू आणि नात हे मिळून झाले नातवंडे. तर ह्यांना लेखकाने जे आहे पत्र लिहिलेले आहे. आपण याआधी लेखकाचा परिचय पाहूया. नंदू नाटेकर, पूर्ण नाव आहे नंदकुमार नाटेकर. 1933 हे भारताचे माजी बैडमिंटन राष्ट्रीय विजेते आहेत. तो ये जो नाटेकर है ये भारत के बैडमिंटन राष्ट्रीय विजेता है. नाटेकर यांनी भारतासाठी 15 वर्षाच्या कारकिर्दीत 100 पेक्षा अधिक राष्ट्रीय आणि अंतर्राष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत. मतलब वहाँ पर उन्होंने 15 साल के जो कामों में उन्होंने 100 से भी अधिक राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त किए हुए हैं. त्यांनी एकूण 6 वेळा मॅनेज सिंगल नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मॅनेज डबल नॅशनल चॅम्पियनशिप मिळून एकूण 6 वेळा आणि मिश्र दुहेरी राष्ट्रीय स्पर्धेत 5 वेळा विजेपद मिळवले आहे. 1961 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर पहा या ठिकाणी त्यांना अर्जुन पुरस्कार हा 1961 मध्ये सन्मानित करण्यात आलेला आहे. तर या पुरस्काराचं तुम्हाला स्वरूप सांगण्यात आलं होतं की या ठिकाणी कांस्य पदक दिलं जातं आणि ह्या ठिकाणी कांस्य पदक म्हणजेच अर्जुनाचा पुतळा दिला जातो. 3 लाख रुपये हे रोख रकम दिली जाते. देखो प्यारे बच्चों, यहाँ पर जो है अर्जुन पुरस्कार में जो है विजेता व्यक्ति को जो है 3 लाख का पुरस्कार दिया जाता है और कांस्य धातु से बनाया हुआ अर्जुन का स्टैचू जो है यहाँ दिया जाता है ताकि जो खेलने वाले व्यक्ति होते हैं उनको खेलने में उत्साह आए, प्रेरणा मिले, यही इसका उद्देश्य होता है. प्रस्तुत पाठातून लेखकाने निसर्ग सानिध्यात गेलेले समृद्ध बालपन, देखो इस पाठ में उन्होंने बताया है कि नेचर के साथ उनका जो बचपन किस तरह से बीता है. बॅडमिंटनची आवड
सातत्यपूर्ण परिश्रम आणि यातून संपादित केलेले उज्जवल यश। तो उन्हें बचपन से ही बैडमिंटन खेलना अच्छा लगता था, इसीलिए उन्होंने बहुत कोशिश की। सातत्यपूर्ण मतलब सतत मेहनत करणे, आणि त्यांनी सतत मेहनत केली आणि त्या मेहनतीतून त्यांना हे यश संपादन झालेलं आहे। उज्ज्वल यश या गोष्टीविषयीचा संवाद, संवाद मतलब वार्तालाप, यह जो है उन्होंने पत्र रूपाने अपने नातवंडांशी साधला आहे। मतलब पत्र के माध्यम द्वारा उन्होंने अपने नाती पोती को बताया है। प्रस्तुत पाठ आजी आजोबांचे पत्र या पुस्तकातून घेतला आहे। तो ये जो पाठ है, ये जो है दादा दादी की जो पत्र की माध्यम से जो है उन्होंने यहाँ बताने का प्रयास किया हुआ है। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहा, नातवंड या ठिकाणी आहेत, लेखकाची नंदू नाटेकर यांची। यामध्ये जे आहे दिलेले आहेत, हा आहे उद्धव, मेघा, मिहिका आणि जान्हवी। अशा पद्धतीने हे नातवंड आहे आणि ह्या नातवंडांना लेखकाने काय केलेलं आहे, पत्र लिहिलेलं आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, पत्र लिहिताना आपण कशा पद्धतीने लिहितो हे आपण आधी अभ्यास केलेलाच आहे। या ठिकाणी जेव्हा आजी आजोबा आपल्याला पत्र लिहितात तर ते लिहित असताना कशा पद्धतीने उल्लेख करतात, प्रिय उद्धव, मेघा, मिहिका व जान्हवी। मतलब हमसे जो छोटे होते हैं उन्हें हम प्रिय कर कर उद्देश्य करते हैं, प्रिय उद्धव। तो यहाँ पर उद्धव, मेघा, मिहिका व जान्हवी, इन लोगों की बातें बताई गई है। अनेक आशीर्वाद, जो बड़े होते हैं वो हमें क्या करते हैं, हमेशा आशीर्वाद देते हैं। तो यहाँ पर भी नंदू नाटेकर जो है, इन्होंने जो है अपने नाती पोती को क्या किया है, आशीर्वाद दिया है। कितीदा तरी मनात येते, उन्होंने बताया है कि बहुत बार, कई बार मेरे मन में आता है की तुम्हा चौघांबरोबर बसून तुमच्याशी मनसोक्त गप्पा माराव्यात। तो मुझे ऐसा हमेशा मन में आता है कि तुम चारों के साथ बैठकर मन में आए उतनी बातें की जाए। मी माझे बालपण कसे घालवले ते तुम्हाला सांगावे। मैंने अपना बचपन जो है कैसे बिताया है ये मैं आपको बताऊं। माझे शाळा कॉलेजातले दिवस कसे होते ते सांगावे। तो मैंने स्कूल में, कॉलेज में किस तरह से दिन बिताए हैं वो मैं आपको बताऊं। आणि पुस्तकातून, मित्रांकडून व शिक्षकाकडून मी काय काय आणि कसे कसे शिकलो ते सांगावे। अब लेखक यहाँ कह रहे हैं कि मुझे बताने का मन करता है कि मैं किताबों से, दोस्तों से, मेरे टीचरों से क्या क्या सीखा हूँ, ये सब बातें जो है मैं आपसे शेयर करूँ, आपको बताऊँ। आणि सगळ्यात महत्त्वाचे और सबसे महत्त्वपूर्ण बात है म्हणजे माझ्या आई वडिलांकडून, तुमच्या पणजी पंजोबांकडून, त्यांच्या मायेतून मी काय काय शिकलो हेही तुम्हाशी बोलावे। त्या ठिकाणी पहा, पणजी, पणजी म्हणजे आजीची आई किंवा आजोबाची आई, हे ज्यांना पणजी म्हणतात। तर त्यांच्याकडून मी काय काय शिकलो, माया म्हणजे प्रेम, त्यांच्या प्रेमातून मी काय काय शिकलो आहे हेही तुम्हाला सांगावं असं लेखकाच्या मनात विचार येत आहेत। पण प्रत्यक्षात तुमच्याशी बोलताना मोकळेपणाने मनासारखे बोलता येतच असे नहीं। तो उन्होंने बताया कि लेकिन मैं जब सामने आता हूँ तो आपसे मैं बिंदास मन में आया बोल नहीं पा रहा हूँ, म्हणून वाटले, इसीलिए मुझे लग रहा है कि तुम्हाला हे पत्र लिहावे। और तभी मेरे मन में आया कि मैं क्यों ना तुम्हें पत्र लिखूं और पत्र के माध्यम द्वारा मैं अपनी जो बातें बताना चाहता हूँ वो सारी बातें जो है तुम्हें इन पत्रों द्वारा बताओ। क्योंकि जब तुम लोग सामने आते हो तो मुझे बताने समय ही मिलता, या मैं जो बताना चाहता हूँ वो बिंदास बोल नहीं पा रहा हूँ। तो इसीलिए मैं क्या कर रहा हूँ, ये पत्र के माध्यम द्वारा अपनी मन की बातें जो है तुम्हें बताना चाह रहा। पहा या ठिकाणी, मी शिकायला सांगलीला होतो। आता सांगली हे पश्चिम महाराष्ट्रातील एक ठिकाण आहे। तर या ठिकाणी लेखक शिकायला होते, यहाँ पर सीखने के लिए थे। सांगली हे महाराष्ट्रातील एक गाव आहे। तो महाराष्ट्र का ये एक गाव है। आमच्या शाळेला खूप मोठे मैदान होते। जो हमारा स्कूल है उसमें बहुत बड़ा, स्कूल को एक बहुत बड़ा मैदान था। आणि
त्याच्या जवळ एक बाग होती और उसी के करीब एक बगीचा था। इस तरह से लेखक बताना चाह रहे हैं। आम्ही तेथे मनसोक्त खेळायचो। मनसोक्त म्हणजे मन भरेपर्यंत। देखो मेरे बच्चों, हम जब खेलने जाते हैं तो इतना खेलते जब तक हमारा मन ना भरे। तो उसी तरह से लेखक कह रहे हैं कि मैं भी उतना खेलता था जब तक मन नहीं भरता था। हुंदड़ायचो, झाडावर चढायचो। तो यह हवा घूमते थे, पेड़ों पर चढ़ते थे। पाऊस आला कि त्यात चिंब भिजायचो और बारिश आती थी तो हम वहाँ पर भीगने भी जाते थे। निदान सुट्टीमध्ये तरी तुम्ही तुमच्या मोठ्या शहरांमधून बाहेर पडून थंड हवेच्या गिरिस्थानावर किंवा छोट्या गावी गेले पाहिजे। गिरिस्थान म्हणजे पर्वताचे ठिकाण। तो उन्होंने बताया है कि हम गांव में थे तो मन में आया उतना खेलते थे, घूमते थे, पेड़ों पर चढ़ते थे और बारिश आने पर घूमते थे, मतलब भीगते थे। तो इसी तरह से आपको भी क्या करना चाहिए, शहरों में, जैसे बड़े शहरों में आप रह रहे हो तो वहाँ से बाहर निकलो और जो है आपको बाहर निकल कर कहाँ जाना है, जहाँ ठंड हवेचे गिरिस्तान मतलब पर्वतों का जो ठिकान होता है वहाँ आपको जाना है और वहाँ जाकर छुट्टियाँ बितानी है। या फिर गाँव जाओ। पक्ष्यांचे चिवचिवने, देखो पक्षी जो होते हैं वो आवाज़ करते हैं, उसे चिवचिवने कहते हैं। थवे न्याहाळणे, तो थवा यानी पक्ष्यांचा समूह, जो पंछी होते हैं वो समूह से रहते हैं, उसे थवे कहते हैं। तो यहाँ पर पंछियों की आवाज़ सुनो, जो पक्षी है उनको साथ में देखो। तसेच जंगलातील विविध पशूंचे आवाज़ ऐकणे, और जंगल में अलग अलग पक्षी प्राणी रहते हैं उनके भी आवाज़ जो है सुनो। हा मोठा मजेशीर अनुभव असतो। तो ये अनुभव जो है मन को मजा देने वाला होता है। मोकळे आकाश, वाहती नदी आणि झाडे, देखो उन्होंने बताया है कि खुला आसमान है, बहती हुई नदी है और पेड़ आपल्यासाठी गमतीचा नजराना आणत असतात। नजराना म्हणजेच मौल्यवान भेट। तो ये जो है कौन कौन, आकाश, नदी, पेड़, ये जो है हमारे लिए क्या लाते हैं, बहुत ही मूल्यवान ऐसी जो भेट यानी नजराना लाते हैं। त्याची मजा तुम्ही लुटली पाहिजे। उसकी जो मजा है आपको लूटनी चाहिए। कब लूटोगे आप, जब शहर छोड़कर आप गांव की ओर जाओगे, नेचर के साथ रहोगे, तभी आपको ये मजा मिल सकती है। माझ्यापुरते बोलायचे तर मी अभ्यासामध्ये काही फारसा चांगला नव्हतो। अब वो बता रहे हैं कि मैं अपने लिए बताना चाहूँगा, अपने बारे में मतलब बताना चाहूँगा। तो मैं ये बताऊँगा आपको, मैं पढ़ने में बहुत अच्छा नहीं था। मला खेळायला मात्र आवडायचे, लेकिन मुझे खेलना बहुत पसंद था। आणि बॅडमिंटनची आवड मला लहान वयातच लागली और बैडमिंटन खेलना मुझे बचपन से ही अच्छा लगता था और यही खेल में खेलता था। निरनिराळी चषक व ढाली घेतलेले माझे कितीतरी फोटो तुम्ही पाहिले आहेत ना। तो उन्होंने बताया कि आप लोगों ने देखा होगा बहुत सारी जो ट्रॉफियाँ मुझे मिली है, तो उसके फ़ोटो तो आप लोगों ने देखे ही होंगे ना। सातत्याने परिश्रम करून मी विजेता खेळाडू होऊ शकलो। तो उन्होंने बताया कि मैं बार बार मेहनत करता था और इसी मेहनत की वजह से मैं एक अच्छा खिलाड़ू बन गया हूँ। आंतरराष्ट्रीय सामन्यात आपल्या देशाचे मी प्रतिनिधित्व केले और उन्होंने बताया कि मुझे देश के लिए भी खेलने का मौका मिला और मैंने इसका जो है एक प्रतिनिधि कर वहाँ पर उपस्थित होकर मैंने अपना खेल खेला है। मला अर्जुन पुरस्कार मिला और ये खेल खेलने के बाद मुझे जो है अर्जुन पुरस्कार प्राप्त हुआ है। तो हम जानते हैं बच्चों, अर्जुन पुरस्कार जो है यह जो है किसे दिया जाता है, तो खेलने वाले जो खिलाड़ी होते हैं उन्हें यह अर्जुन पुरस्कार दिया जाता है। यह जो है पुरस्कार के रूप में जो है 3 लाख रुपया कैश दिया जाता है और जो है कांस्य धातु से बना हुआ स्टैचू जो है वो जो है विजेता व्यक्ति को दिया जाता है। इस तरह से ये पुरस्कार का स्वरूप होता है। अशा पद्धतीने लेखकाने जे आहे या ठिकाणी नाटवंदाज पत्रांद्वारे विविध माहिती जी आहे सांगण्याचा प्रयत्न केला आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे आपण उतार्यामध्ये पाहिलं। आता आपण शब्दार्थ लिहून घेऊया। या ठिकाणी पहा शब्दार्थ दिले गेले आहेत। माया, माया म्हणजेच प्रेम।
हुंदडणे, हुंदडणे म्हणजे फिरणे. मनसोक्त, मन भरेपर्यंत. गिरिस्थान, गिरिस्थान म्हणजे पर्वतामधील ठिकाण. थवा, थवा म्हणजे पक्ष्यांचा समूह. आकाश, आकाश म्हणजे गगन. नदी, सरिता. नजराना, नजराना म्हणजे मौल्यवान भेट. परिश्रम, परिश्रम म्हणजे कष्ट. अशा पद्धतीने हे शब्दार्थ दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. देखो प्यारे बच्चों, ये शब्दार्थ है परीक्षा में हमें समानार्थी शब्द के रूप में पूछे जाते हैं, तो ये शब्दार्थ लिखना है और आपको याद करना है. त्यानंतर आपण पाहूया वाक्यप्रचार. वाक्यप्रचारामध्ये पहा, मजा लुटणे, आनंद घेणे. मजा लुटणे, आनंद घेणे. सामना करणे, तोंड देणे. सामना करणे, तोंड देणे. पडताळून पाहणे, बरोबर असल्याची खात्री करून घेणे. पडताळून पाहणे, बरोबर असल्याची खात्री करून घेणे. अशा पद्धतीने हे वाक्यप्रचार आहेत. वाक्यप्रचारांचे अर्थ दिलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही वाक्यप्रचारांचे अर्थ लिहून तुम्ही एक वाक्य तयार करायचं आहे. त्याच्यामध्ये मग वाक्य तयार करून तुम्हाला ज्या पद्धतीने वाक्य लिहायचं तसं तुम्ही लिहू शकता. अशा तिन्हीची जी आहे तुम्ही वाक्य बनवून लिहायची आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पाहूया प्रश्नोत्तरही कशा पद्धतीने लिहायचे. आपल्याला उतारा दिलेला असतो, उतार्यामधून आपल्याला पाहून प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात. प्रश्न पहिला आहे, आकृत्या पूर्ण करा. लेखकाने शाळेच्या बागेत मनसोक्त केलेली मजा. तर या ठिकाणी आपल्याला 4 मुद्दे लिहायचे आहेत. बघा या ठिकाणी 1 2 3 4 असे दिलेले आहेत. आणि मग आपल्याला असंच या पद्धतीने चौकोन तयार करायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करणार, मग पहिल्यामध्ये लिहिणार आहात तुम्ही मनसोक्त खेळणे. पहिल्यामध्ये काय लिहिणार आहात, मनसोक्त खेळणे. दुसऱ्यामध्ये लिहिणार आहात हुंदडणे. दुसरा शब्द आहे हुंदडणे. तिसरा आहे झाडावर चढणे. तिसऱ्यामध्ये लिहिणार आहात झाडावर चढणे. आणि चौथा आहे पावसात चिंब भिजणे. म्हणजे अशा पद्धतीने मी 4 शब्द जे आहेत लिहिणार आहात. मनसोक्त खेळणे, हुंदडणे, झाडावर चढणे, पावसात चिंब भिजणे. आता आपण पाहत आहोत प्रश्न. लेखकाने सुचवलेले सुट्टीतील मजेशीर अनुभव. या ठिकाणी बघा 2 ॲरो दिलेले आहेत. तर या ठिकाणी ॲरोच्या खाली तुम्हाला लिहायचं आहे. तर हा पहिला ॲरो आहे आणि हा दुसरा ॲरो आहे. तर या ठिकाणी दोन्हीकडे तुम्ही लिहिणार आहात लेखकाने सुचवलेले सुट्टीतील मजेशीर अनुभव. तर पहिल्यामध्ये लिहिणार आहे पक्ष्यांचे चिवचिवणे, थवे न्याहाळणे. पक्ष्यांचे चिवचिवणे, थवे न्याहाळणे. आणि दुसऱ्यामध्ये लिहिणार आहात जंगलातील विविध पशूंचे आवाज ऐकणे. जंगलातील विविध पशूंचे आवाज ऐकणे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहा आकृती दिलेली आहे. तर ती आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे. या आकृतीमध्ये दिले लेखकाच्या नातवंडांची नावे. आता नातवंडामध्ये नातू आणि नाती असे 2 दिलेले आहेत. त्या ठिकाणी आपल्याला पहिल्यामध्ये काय लिहायचं आहे, नातूचं नाव लिहायचं आहे. तर नातूचं नाव आहे उद्धव. या चौकोन बॉक्समध्ये आपल्याला लिहायचं आहे. नातू म्हणजे कोण होता, उद्धव. आणि नाती, नातीमध्ये आपण लिहिणार आहोत मेघा, मिहिका आणि जान्हवी. मेघा, मिहिका, जान्हवी. अशा पद्धतीने तुम्हाला नातवंडांची नावे लिहायची आहेत. आता या ठिकाणी पहा दुसरा प्रश्न आपण पाहत आहोत. साखळी पूर्ण करा. या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जशी साखळी दिली एकामागून एक अशा साखळ्या दिलेल्या त्या पूर्ण करायच्या आहे. आधी आपण प्रश्न वाचू. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला लक्ष ठेवायचं आहे केव्हाही प्रश्नाचं वाचन केल्याशिवाय आपल्याला उत्तरं लिहायची नाहीत. म्हणून या चौकोनामध्ये काय लिहिलेलं आहे आधी आपण वाचायचं आहे. लेखकांना अभिप्रेत असलेला गमतीचा नजराना. आता या नजरानामध्ये 3 गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. त्या आपल्याला नजरानामध्ये लिहायचे आहेत. तर पहिल्यामध्ये लिहिणार आहेत गमतीचा नजरानामध्ये मोकळे आकाश. पहिल्यामध्ये आपण काय लिहिणार आहोत, मोकळे आकाश. दुसऱ्यामध्ये लिहिणार आहोत झाडे. आणि तिसऱ्यामध्ये लिहिणार आहोत वाहती नदी. तर अशा पद्धतीने 3 ह्या ज्या साखळ्या आहेत त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. प्रश्न दुसरा पहा. एका शब्दात उत्तर लिहा. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एका शब्दात उत्तर लिहायचे. लेखक जेथे शिकले ते गाव. आता ज्या ठिकाणी लेखक शिकलेले आहेत त्या गावाचं नाव आहे सांगली.
म्हणून या तुम्हाला चौकटीमध्ये सांगली हा शब्द लिहायचा आहे. दुसरा आहे लेखकाला मिळालेला पुरस्कार. चौकोन दिलेला आहे, त्या ठिकाणी आपण लिहिणार आहोत अर्जुन पुरस्कार. तिसरा प्रश्न आहे खास व्यायामासाठी असलेले ठिकाण. त्या ठिकाणामध्ये आपण लिहिणार आहोत जिम, किंवा ज्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी व्यायाम करायला जातो तोही शब्द त्या ठिकाणी लिहू शकतो. तिसरा आहे लेखकाचा आवडता खेळ. तर त्या ठिकाणी आपण लिहिणार आहोत बॅडमिंटन. अशा पद्धतीने हे जे चारही चौकट जे आहे तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की लेखकाने आपल्या नातवंडांना पत्राच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलाय की कशा पद्धतीने ते निसर्गाच्या सानिध्यात होते आणि त्या निसर्गाचा जो मिळणारा आनंद आहे या ठिकाणी त्यांनी वर्णन केलेलं आहे. निसर्ग हा प्रत्येक व्यक्तीचा गुरु असतो आणि प्रत्येक वेळी काहीतरी आपल्याला शिकवत असतो. म्हणूनच त्यांनी सांगितलंय की तुम्ही काय करा, शहरामध्ये राहत असाल तर शहरातून बाहेर जा, गिर्यारोहण करा किंवा उंच टेकडीच्या ठिकाणी जा, थंड हवेच्या ठिकाणी जा, म्हणजेच कसेही करून तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात जा. आणि तुम्हाला जर गाव असेल तर सर्वात उत्तम तुम्ही गावी जा आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला पशु पक्षी, जंगल, झाडे, प्राणी या सर्वांचा आनंद घेता येईल. मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीही लक्षात ठेवायचं आहे, तुम्हालाही जेव्हाही वेळ मिळेल त्यावेळेत तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहा आणि निसर्गाचा आनंद लुटा.